सध्या विदर्भात कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये जे आहे ते शंकरपटात जे आहे ते बैलांचं वातावरण तापलेलं आहे। गावोगावी शंकरपट भरतात, परंतु मी अशा शंकरपटामध्ये आलेलो आहे ज्याची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाली। जवळपास 150 वर्षाची परंपरा जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील शंकरपटाला आहे आणि या शंकरपटाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील हजारो शेतकरी लाखो शेतकरी या शंकरपटाला भेट देतात आणि आपल्या बैलांसाठी सर्जरासाठी वर्षभरासाठी लागणारं साहित्य या ठिकाणाहून खरेदी केलं। आपण बघू दृश्यांमध्ये झुला या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत। वेगवेगळं साहित्य या ठिकाणी खरेदी करण्यासाठी जे आहे ते शेतकरी येत असतात। आपण बघू शकतो घुंगरं असेल, त्यानंतर मोरके असेल, दांडपट्टा असेल, वेगवेगळे जे काही साहित्य बैलांसाठी लागतात ते विक्रीसाठी या बाजारपेठेमध्ये या शंकरपटामध्ये जे आहे ते विक्रीसाठी येत असतात। आपण बघू शकतो आकर्षक असं नक्षीकाम केलेले संपूर्ण घुंगरं आहेत, त्यानंतर वेगवेगळे साहित्य विकायला या ठिकाणी आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो घंटी आहे, त्या तांब्याच्या घंटी आहेत। आपण या ग्रामीण भागात तर पाहतो सकाळी सकाळी आपल्याला या घंटी वाजताना दिसतात। अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे संपूर्ण साहित्य घेण्यासाठी शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जे जे दोरखंड असेल, त्यानंतर घुंगरं असेल, जे काही साहित्य लागतात वेगवेगळे आपण या ठिकाणी बघू शकतो। आकर्षक असे या ठिकाणी साहित्य विक्रीसाठी आणलेलं आपल्यासोबत दुकानदार दादा आहे। कुठनं आलेले आहेत, काय काय साहित्य विक्रीसाठी आणलेलं आहे? लोणार बोला, आम्ही लोणारून आलोय। सर्व बैलाचा घागरमाळ, घंटी, घुंगरू, पैजण, पायातले चटका वगैरे सगळं मिळते आपल्याकडे। काय वैशिष्ट्य आहे दादा या यात्रेचं आणि या शंकरपटाचं? या शंकरपटाचं वैशिष्ट्य असं आहे, हे 126 वर्ष चालू आहे, हे चालू आहे, परंपरा चालू आहे। 126 वर्षापासून परंपरा चालू आहे आणि शेतकरी लोकांसाठी हा चांगला यात्रा आहे। पटाचं वैशिष्ट्य म्हणजे नक्कीच आपण बघू शकतो शंकरपट आहेत बघा, चामड्याचे आहेत, वेगवेगळे आकर्षक असे संपूर्ण चामड्याचे आणि त्याच्यावर या ठिकाणी काम केलं जातं, घुंगरं बसवलं जातात। बैलांना हाकण्यासाठी ही काडी आहेत, अशा पद्धतीची काडी आहेत, वेगवेगळे त्याच्यावर रंगरंगोटी केलेली अशा काड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी विकायला आलेल्या आहेत। पूर्ण शेतकरी जे आहेत ते ग्रामीण भागातनं शेतकरी या ठिकाणी दाखल होत असतात। वेगवेगळे जे आहे ते साहित्य आहेत, संपूर्ण साहित्याला जी आहे ती मागणी मोठ्या प्रमाणात असते। दोरखंडाचे वर्षभर आपल्या सर्जा राज्यासाठी जे काही साहित्य लागत असतं ते साहित्य या ठिकाणाहून शेतकरी जे आहे ते खरेदी करतात। त्यामुळं या यात्रेला सोबत शंकरपटाला जे आहे ते शंकरपटानिमित्त भरणाऱ्या यात्रेला जे आहे ते विशेष महत्त्व आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो वेगवेगळं जे आहे ते मोरके असेल, त्यानंतर गळ्याचा पट्टा जेव्हा जू ठेवतं त्यावर बैलाच्या मानेला त्रास होऊ नये त्यासाठी हा पट्टा लावलेला जातो। घुंगरा अशा पद्धतीचे आपण छोटे छोटे घुंगरे या ठिकाणी पाहतो। सोबतच मोरके देखील या ठिकाणी आहेत। मोरका जो आहे तो आकर्षक असा मोरका या ठिकाणी बनवलेला आहे। कुठलाही शेतात काम करत असताना पीक खाऊ नये त्यासाठी जे ते बैलाच्या तोंडाला बांधलं जाते। मुसकं देखील या ठिकाणी आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही बैलांसाठी साहित्य लागतं, शेतीसाठी जे साहित्य लागतं ते या शंकरपटाच्या निमित्तानं विकायला येतं आणि त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी शेतकऱ्यांची असते। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, तळेगाव दशासर, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।